तो दूर जाणार होता आणि तिने पहिल्यांदाच मनातलं बोलायचं ठरवलं. त्या एका क्षणी दोघांच्या नशिबाने दिशा बदलली. हिवाळ्याच्या सुरुवातीचा तो रविवार. आकाश धुसर होतं, वाऱ्याची झुळूक गार आणि मंद. सकाळी दुरून येणाऱ्या मंदिराच्या घंटानादात एक अलवार शांतता होती. आदिती खिडकीची पडदे ठीक करत होती आणि समोरच्या रिकाम्या रस्त्याकडे तिचा वारंवार कटाक्ष जात होता. मनात एकच विचार, तो आज येईल का? आदिती गेल्या 3 महिन्यापासून मुंबईच्या एका आर्ट स्टुडिओमध्ये इंटर्न म्हणून काम करत होती. साधी, शांत, जिद्दी मुलगी. तिचे केस मखमली, काळे डोळ्यात खोल विचार आणि स्वभावात प्रचंड संयम. पण या 3 महिन्याची तिच्या आयुष्यात एक अनपेक्षित वळण दिलं होतं. आरव आरव स्टुडिओचा सिनियर आर्टिस्ट, याचा शांत चेहरा, डोळ्यातलं कोमल हसू आणि बोलण्यातली साधी ऊब आदितीच्या मनाला नकळतपणे स्पर्शून गेली होती. पण तिनं कधीच नाही बोललं नव्हतं. ती फक्त त्याच्या आसपास शांतपणे काम करत राहायची. तरीही आरवला तिच्या मनातील अंतर हालचाली कधीच लपल्या नव्हत्या. त्या दिवशी दुपारी स्टुडिओमध्ये अचानक वीज गेली. सगळे काम थांबले. आदिती खिडकीजवळ बसून स्केच करत होती. अचानक एक आवाज आला, तुझं स्केच खूप सुंदर आहे, पण नजरेत थोडं धूसरपण आहे. ती खच्चित झाली. आरव तिच्या जवळ उभा होता, शांतपणे हळूवार. मी नीट केलं नाही बहुतेक, आदिती अडखळत म्हणाली. आरव हलकसा हसला. नाही, मनातलं काहीतरी अव्यक्त राहिलंय. हातातून बाहेर यायला थोडा वेळ लागेल. त्या एका वाक्याने आदितीचं काहीतरी वितळलं. त्या क्षणी पहिल्यांदाच तिला जाणवलं, तो तिला समजावतो. दिवस गेले. आदितीचं मन आरवच्या एका शब्दावर, एका स्मितावर, एका नजरेवर जळत गेलं. रात्री घरी गेल्यावरही तिचं त्याचं स्केच काढत बसायची. पण आरव तो नेहमीप्रमाणे शांत, स्थिर, कधी जास्त काही बोलायचा नाही. तिचं मन मात्र गोंधळलेलं. हा एकतर्फी प्रवास आहे की त्याच्या शांत वागण्यातही काही न बोललेली भाषा दडलेली आहे. एके दिवशी आदिती ऑफिसमध्ये उशीरपर्यंत काम करत होती. बाकी सारे घरी गेले होते. आरवही होता, पण त्याला एक महत्वाचं काम पूर्ण करायचं होतं. तुला घरी जायचंय तर सांग, मी स्कूटरवर सोडतो, तो सहज म्हणाला. आदितीच्या मनात धडधड. पहिल्यांदा दोघच हो, सोडाल का? ती हलक्या आवाजात म्हणाली. आरवने मान हलवली. नक्की. स्कूटरचा प्रवास, थंडीचा झुळूक, शहराची गर्दी, झोपायला लागलेली आदिती मागे बसली होती. आरवच्या खांद्यावर नकळत तिच्या बोटाचा हलका स्पर्श झाला. तो मागे वळला नाही, पण त्याचा हात स्कूटरच्या हँडलवर थोडासा घट्ट झाला. जणू स्पर्शाने काहीतरी अनामिक जाग झालं होतं. तिला त्याच्या श्वासाचा उबदारपणा जाणवत होता, त्याच्या जॅकेटचा सुगंध आणि दोघांमध्ये पसरलेलं एक सुंदर, नाजूक, शांत प्रेम. ते आदितीच्या इमारतीसमोर थांबले. ती उतरली, पण काही बोलू शकली नाही. आरवने हळूच विचारलं, ठीक आहेस ना? आदितीच्या गालावर हसू उमटलं. हो, खूप. आरवचा नजर तिला क्षणभर रोखून पाहत राहिली. ते काही बोलणं नव्हतं, पण खूप काही सांगत होतं. हळूहळू, न बोलताही तिचे स्केचेस सुधारू लागले. तिचा आवाज, आत्मविश्वासही झाला. ती जणू बहरून आली, कारण तिच्या आयुष्यात एखादा होता, जो बोलत नव्हता पण समजत होता, ज्याचं अस्तित्वच तिच्यासाठी शक्य होतं. पण एक दिवस अचानक सगळं थांबलं. आरवची अनुपस्थिती. ती स्टुडिओत आली
पण आरव नव्हता. दुसऱ्या दिवशीही नाही, तिसऱ्या दिवशीही नाही. मन बेचैन. काय झालं? काही चुकलं का? तो रागावला का? शेवटी 3 दिवसांनी आरव परत आला, पण चेहऱ्यावर गंभीर छटा होती. आरव, तुम्ही ठीक आहात ना? आदितीने धीर एक एकवटून विचारलं. तो हो थोडं हसला, पण ते बनावट होतं. आदिती, मला इकडून ट्रान्सफर मिळाली आहे. पुढच्या 2 आठवड्यात मला पुण्याला जावं लागेल. जणू कुणीतरी तिच्या छातीत एक काच फोडली. श्वास अडकला. डोळ्यावर पाणी आलं, पण ती आवरत राहिली. ओह, छान आहे मग, ती म्हणाली, पण आवाजात दडपण जाणवत होतं. आरव तिच्याकडे पाहत होता. त्याने पहिल्यांदाच तिच्या डोळ्यामध्ये इतकं गहिर दुःख पाहिलं. त्या रात्री आदिती खूप रडली. तिच्या हाताचं त्याचं स्केच होतं. ते धूसर नाही, पण तिचं मन धूसर झालेलं. ती उद्या त्याच्याशी बोलणार, जरी काहीही उत्तर नसेल तरी. निर्णायक दिवस. पुढच्या दिवशी दोघं ऑफिसच्या छतावर एकटे उभे होते. आकाश ढळलं. आकाश ढगाळ, थंडी आणि मन धडधडतंय. आरव, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे, ती थरथरत म्हणाली. तो शांतपणे तिच्याकडे बघत राहिला. तुम्ही गेलात तर मला खूप रिकामं वाटेल. मी बोलू शकत नाही, पण तुम्ही माझ्यासाठी खूप महत्वाचे आहात. क्षणभर शांतता, वाऱ्याची झुळूक आणि मग आरव तिच्या जवळ आला. हळूवार, पण ठाम. आदिती, मला देखील तुझ्यापासून दूर जावंसं वाटत नाही. त्याचा आवाज पाणावलेला. पण मी काही बोललो नाही, कारण तू अजून करिअरच्या सुरुवातीला आहेस. मी तुझ्यावर कुठलीच जबाबदारी टाकू इच्छित नव्हतो. आदितीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती हळूच म्हणाली, मला जबाबदारी नको, मला फक्त तुम्ही हवेत. आरवने तिचे अश्रू पुसले. मी पुण्यात जाणार आहे, पण मी इच्छितो की तू माझ्यासोबत यावंस. फक्त माझ्या आयुष्यात नाही, माझ्या स्वप्नात, माझ्या दिवसात, माझ्या शांततेत. आदिती निशब्द. क्षणभर थांबून तिनं त्याचा हात हलकेच पकडला. तो एक शब्द, पण हजार भावनांचा भार. शेवट आरवने तिला मिठीत घेतलं. पहिल्यांदाच तो स्पर्श नाजूक, शांत, पण पूर्ण, जणू दोघांच्या अव्यक्त प्रेमाला 8 शब्द मिळाले. दोघेही छतावर उभे होते. खाली धावणारं शहर, वर ढगांनी भरलेलं आकाश आणि मध्ये 2 हृदये, जी अखेर एकमेकांपर्यंत पोहोचली. आदितीचं मन आज